नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडी मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे आता शर्वरी हिला प्रश्न पडलेला आहे की नक्की आता कसं सांगायचं तिच्या बाबांना. तर आता गौतम हा असावरीला घेण्यासाठी आलेला असतो शॉपिंगला जाण्यासाठी आणि हे सर्व पाहून शर्वरी थोडी घाबरलेली आहे आणि शर्वरी तिच्या बाबांसमोरच आता गौतमला बोलते की आशुताई, अनुश्री आणि मी देखील बाबा गौतमसोबत जातो, म्हणजे कसं आम्हा दोघींनाही आशुताईच्या लग्नाची शॉपिंग करता येईल. असं बोलून आता गौतमला ती बोलून जाते आणि त्यानंतर गौतम ठीक आहे बोलतो. इकडे आता शॉपिंगला आल्यावरती आता गौतम सारखा इकडे शर्वरीला टोमणे देत असतो की मी हे लग्न मोडणार नाही, चूक तुमची आहे, तुम्ही मला साखरपुडा होण्याआधीच सांगायचं होतं, एवढी सगळी तयारी झाली आहे आणि आता मी लग्न मोडू शकत नाही आहे. त्यावरती आता शर्वरीला जाम टेन्शन येतं आणि त्यानंतर घरी आल्यावरती शर्वरी असं ठरवते की आता हे सर्व प्रकरण बाबांना सरळ सांगून टाकायचं. आणि त्यानंतर दुसरीकडे आता गौतमने कॉल केलेला आहे असावरीला आणि असावरीला तो बोलत आहे की असावरी, मला तुला बघायचं आहे, मी तुला खूप मिस करतोय, मला तुला प्रत्यक्षात बघायचं आहे, मी सांगतो त्या ठिकाणी तू मला भेटायला येशील का. असावरी त्यावरती बोलू लागते की पण हे शक्य नाही आहे आणि मी कशी येणार सांग. आणि त्यानंतर गौतम तिला खूपच कन्व्हिन्स करू लागतो की खरंच मला तुला भेटायचं आहे, तू मी सांगितलेल्या पत्त्यावरती आशू ये, मी तुझी वाट बघतोय. असं बोलून आता गौतम हा कॉल ठेवून देतो आणि त्यानंतर असावरी विचार करते की गौतमला भेटायला जावं, म्हणजे त्याला नीट सांगता येईल की हे लग्न होणार नाही आहे. हेच फक्त बोलण्यासाठी असावरी इकडे त्याला भेटायला जाण्यास तयार झालेली असते. तर ती जाताना अनुश्रीला सांगून गेलेली आहे की मी गौतमला भेटायला चालली आहे, तू घरामध्ये कोणी काही बोललं तर फक्त लक्ष ठेव. आणि त्यानंतर ती सर्व बातमी आता अनुश्री शर्वरीपर्यंत पोहोचवते. त्यानंतर शर्वरी विचार करू लागते की हे प्रकरण खूपच पुढे गेलेलं आहे आणि आता या दोघांना वेगळं करणं शक्य नाही आहे. म्हणूनच आता इकडे शर्वरी असं ठरवते की बाबांना सर्व सत्य सांगून टाकायचं. आणि शर्वरी घरी आल्यावरती बाबा, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, असं आता ती बोलू लागते. तिकडे पम्मा देखील असते, पण शर्वरी आता त्यांना घेऊन बाहेर जाते आणि आता बोलू लागते, पप्पा, मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. आणि त्यानंतर आता सुभाष हा बोलू लागतो की पण तो महत्त्वाचा विषय आपण आत देखील बोलू शकलो असतो. मात्र इकडे शर्वरी बोलते की नाही, मम्मीसमोर मला काहीच बोलायचं नाही आहे आणि हे सर्व मला आशुताईबद्दल बोलायचं आहे. आणि त्यानंतर सुभाष असं बोलतो की बायबद्दल असं काय महत्त्वाचं बोलायचं आहे, मला माहिती आहे ती आता आपल्याला सोडून कायमची निघून जाणार आहे, मात्र इकडे आपण थोडं तरी समजून घेतलं पाहिजे, असं आता सुभाष हा बोलू लागतो. आणि शर्वरी त्यावरती बोलते की पटकन बोलून जाते की बाबा, आशुताईचं एका वेगळ्याच मुलावरती प्रेम आहे, त्यामुळे तिला हा साखरपुडा मान्य नाही आहे, तिला हे लग्न मान्य नाही आहे, फक्त मम्मी आणि तुमच्यासाठी ती हे सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे. आधीच आपली मम्मी किती आजारी असते, त्यामुळे आशुताईने हा सर्व निर्णय घेतलेला आहे, मात्र आशुताईला हे लग्न मान्य नाही आहे, असं सर्व आता तिने सांगून टाकलेलं आहे. तर दुसरीकडे असावरी आणि गौतम हे दोघेजण रोडवरती भेटलेले आहेत, समोरासमोर आलेले आहेत, असं काही आपल्याला येणाऱ्या प्रोमोत पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब